वा, चित्र काढतायत का? छान छान छान. बघू बघू. अरे वा. आजी तू काय करतेस? अगं मी पालेभाजी निवडते. पौष्टिक असते ना. पालेभाजी? अहो म्हणजे लिफी व्हेजिटेबल्स टीचरने शिकवलंय की नाही? हा, लिफी व्हेजिटेबल खाल्लं की पण स्ट्रॉंग होतं. अगदी बरोबर. पालेभाज्या खाल्ल्या ना की आपण कधी आजारीच पडत नाही. हा. आजी मी पण करू? तू निवड ना. हा. मी शिकवते. हे घे हातात धर. हे बघ काय करायचं माहितीये का? हे असं धरायचं आणि खुडायचं. असं. अगदी बरोबर. अरे वा, शाबास. आमच्या आनंदीला येतं. भावनाई बघितलं का? भावनाई तू व्हेजिटेबलचं ड्रॉइंग काढ, मी भाजी निवडते. हे छान आहे बरं का. म्हणजे आनंदी भाजी निवडणार, आजी भाजी बनवणार आणि आनंदी ती खाऊन अशी एकदम ताकदवान होणार, हो की नाही? पण भावनाई भरवणार तरच मी खाणार. मी नक्की भरवीन तुम्हाला. थँक्यू भावनाई. ओ थँक्यू सर. सॉरी सर. मगाशी स्टेजवर पण तुम्हाला सॉरीच म्हणायचं होतं, पण सॉरी का? सर मला तुमच्याबद्दल काहीच माहीत नसताना मी उगाच आपली काहीतरी बोलले. अच्छा ते. दॅट्स ओके. इनफॅक्ट एखाद्याच्या चेहऱ्याकडे बघून कसं काय कळेल ना की त्याने काय काय अचीव्ह केलंय. आणि आता तर मला असं वाटायला लागलं की मला पण आयुष्यात खूप काही अचीव्ह करायला हवं. म्हणजे तू मला ओळखशील. नाही सर, मला असं म्हणायचं नव्हतं खरंच. माय गुडनेस, एवढ्या सगळ्या ट्रॉफीज तू एकटी जिंकलीस. दॅट्स अमेझिंग. दुसऱ्या कोणाला चान्स देणार आहेस का नाही? सर मी तर फक्त स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि नेमकी सगळी बक्षिसं मलाच मिळाली. वेट, आय हेल्प यू. सर हो. इट्स ओके, इट्स ओके. मी तुला घरी सोडू? नाही सर, मी रिक्षा बुक केली आहे, मी येतच असेल. अच्छा. आपण कॅन्सल केली ठोंब्याने. कदाचित त्याला माहित नसेल ना की तू एवढं सगळं ओझं घेऊन फिरतेस, म्हणून त्याने कॅन्सल केली असेल. ठीक आहे सर, मी दुसरा ठोंब्या म्हणजे दुसरी रिक्षा बुक करते. त्यापेक्षा मीच तुला सोडतो. तो काय, आय रिअली डोंट माइंड ड्रॉपिंग यू. सर हो, माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास नको. ही जाईन. कम ऑन, यात त्रास कसला? इनफॅक्ट तुझ्यासारख्या इतक्या टॅलेंटेड मुलीला मदत करून
बरंच वाटेल मला. सो प्लीज कम. प्लीज दिस वे. जानू, हे बघ आई, तू त्या दळवींशी मला बरा वागायला सांगू नकोस, मला नाही जमणार आहे ते. अरे तो विषय मी नाहीच काढत आहे. तू आधी बस इथे. बस बस बस. खास तुझ्यासाठी मी तुझ्या आवडीची बासुंदी केली आहे सकाळी. ती तरी घेशील? आणते. हा एक मिनिट घे. आणि कसं झालं ते सांग. हं? आवडला? सिंचू आनंदात आहे. तिचं घर तसं साधं आहे पण प्रेमाने सजवलंय. खूप छान माणसं आहेत आणि भरपूर माणसं आहेत ना घरात, पण आपल्या सिंचूशी खूप प्रेमाने वागतात. एक सांगू, मला ना ती माणसं खरी वाटली. आई, तू मला नको ना सांगूस हे सगळं. हे बघ सिद्धू, मला माहिती आहे तुला तिच्या सासरच्यांबद्दल राग आहे मनात, पण एक सांग, कुठल्या भावाला आवडणार नाही हे ऐकायला की आपली बहीण सुखात आहे, आनंदात आहे? मला माहित होतं तू बासुंदीचं कारण सांगून असंच काहीतरी बोलणार आहे. मी अरे सिद्धू, बस तू आधी. कसं सांगू तुला सिद्धू मी आता? हे बघ बाळा, माणसाने ना बासुंदीसारखं गोड वागायला हवं. हे बघ सिद्धू, एवढा राग तिरस्कार बरा नाही. हो आई, पण तुला माहितीये ना की या रागाला कारण आहे. हो आहे ना. हे घे. मी कुठे नाही म्हणतेय, पण आता झालं गेलं सगळं विसरून पुढे नको का जायला? बरं, तो दळवींचा विषय आता बाजूला ठेवूया. हा, पण हे बघ, तुझा हा स्वभाव तुला पुढच्या आयुष्यासाठी त्रासदायक ठरू शकतो ना. आई, पण पप्पा पण तर असेच आहेत. हे बघ, आई आणि पप्पांचे फक्त चांगले गुणच घ्यायचे असतात, कळतंय तुला? आयुष्यात भांडण होतातच ना. हे बघ, तुझं उद्या लग्न होईल, मुलगी घरात येईल, तिच्याशी वादविवाद होतीलच ना कधी ना कधी. मग ही अशी भांडणं टोकाला जाणार आहेत का तुझी प्रत्येक वेळेला? आई, पण या सगळ्याचा काय संबंध आहे? हे बघ सिद्धू, संसार टिकवण्यासाठी हे करावंच लागतं, असं वागावंच लागतं. हे बघ, राजकारणातलं मला फारसं काही कळत नसलं ना, तरी तुझ्या आजी आजोबांकडून मी एवढं मात्र नक्कीच शिकले की राजकारण टिकवण्यासाठी सुद्धा हेच करावं लागतं. माणसाच्या डोक्यावर बर्फाची लादी आणि तोंडात साखर. काय मग, करायचंय ना दोन्ही, राजकारण आणि लग्न? अरे हळू थांब, पाणी घेते. हळूहळू, सावकाश. पाणी घे, पाणी घे. हे बघ आई, आत्ता माझ्या लग्नाची घाई करू नका. का बरं? हे बघ, मी ना माझ्या मनात आधीच पक्क करून ठेवलंय तुझ्यासाठी कशी मुलगी बघायची ते. आणि अशी मुलगी बघायची असेल तर वेळ तर लागतोच ना. मग आत्तापासून सुरुवात नको का करायला? आई, मी निघतोय. अरे सिद्धू,
थांब ना सिद्धू. हे बघ, सिंचूच्या लग्नामध्ये आम्ही कन्यादान करण्याचं पुण्य नाही मिळवलं, पण जी हौस मौज मानपान आमच्या मनात आहे ना, ती तुझ्या लग्नात आम्हाला पूर्ण करायची आहे. आणि लग्न हे वेळच्या वेळीच व्हायला हवं. काय येतंय का लक्षात? आई, काय म्हणते मी? मला मला काम आहे मी. अरे सिद्धू, थँक्यू सो मच. तुझ्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं. डार्लिंग, हे डार्लिंग. मी करते तुला नंतर. हा, हे बघ तुझ्यासाठी काय आणलं. घे. काय आहे हे? श्रीकांत दादाचं डेथ सर्टिफिकेट. एवढ्या अर्जंटली आणायची काही गरज होती का? ऑफकोर्स होती. त्याशिवाय तू सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर कशी करून घेणार. रवी, माझी आई आणि दादा गेल्याचं तुला काहीच वाईट वाटत नाहीये का रे? प्रॉपर्टी शिवाय दुसरं काही सुचत नाही. काय बोलतीयस तू. मलाही दुःख होतंय, मलाही त्रास होतोय, पण ही कामं घरात कोणीतरी करायला हवीत ना. आणि तू विचार कर ना स्वतःच. दादाने इतक्या कष्टाने हे सगळं उभं केलं. आपल्यालाच त्याची काळजी घ्यायला नको का? हा, आणि काय सांगावं, उद्या कदाचित कोणीतरी तिराईत माणूस उभा राहील आणि म्हणेल या सगळ्यावर माझा अधिकार आहे, हक्क सांगेल या प्रॉपर्टीवर. आणि तू स्वतः विचार कर ना, सध्या बघायला गेलं तर या सगळ्याची कायदेशीररित्या तू एकटीच वारसदार आहेस. म्हणून प्रयत्न करतोय मी, तुला तुझा हक्क मिळावा म्हणून. देवा देवा, परमेश्वरा, अरे असं कसा घात केला रे बाबा. मला माणसाला घरी घेऊन गेलास तुझ्या. काय घोडा मारलं होतं त्याने तुझा, काय घोडा मारलं होतं. एवढ्या चांगल्या लोकांना घेऊन गेलास. पण मी सांगते, ज्याने कुणी केलंय ना हे, ते ना त्यांना नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. असे ते ना तडफडून 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 मरतील. हो. आई, आणि काय रे रवी, आधी कळवता आलं नाही मला? एक फोन तरी करायचा ना. खूप वाईट झालं ग बाई, खूप वाईट झालं सुप्पू. सुप्पू, सुप्पू बेटा, खूप वाईट झालं ग, खूप वाईट झालं. तुला माहितीये ना, तुला माहितीये ना, सतत सतत त्या देवाचं नाव माझ्या तोंडात असतं. पण काय दिलं त्यांनी, काय दिलं. भल्या माणसानं घेऊनच गेला ना तो. काय केलं त्यांनी. बघ ना, देव पण कशा उलट्या काळजाचा आहे तो. पांडुरंगा, का रे बाबा असं केलंस, का केलंस. पण सुप्पू बाळा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. हा, अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. आणि असंही समजू नकोस, आता माझी मम्मा गेली आहे, माझा भाऊ गेलाय, आता मी पोरकी झालीये, असं अजिबात वाटून घेऊ नको. माझा रवी ना तुला कसा फुलासारखा सांभाळेल. आणि मी पण आहे, माझ्या माझ्या पोटच्या मुलीगत तुझ्यावरती माया करेन ग मला. तू खरं सांगते, मी जशी ही बातमी माझ्या कानावर आली ना, तशी मी धावत आले. मी कशाचा विचार केला नाही ग. कधी एकदा येते आणि माझ्या सुप्पूचं तोंड बघते असं झालं होतं ग बाई. आई, सुप्पू,
वाईट वाटून घेऊ नकोस हं? ही बातमी, एवढी वाईट बातमी माझ्या कानावर पडली आणि आणि मी धावत आले ग. अशा उन्हातानातून मला काही कळलं नाही, अशी धावत धावत आले. माझ्या घशाला कोरड पडली, कोरड. मी पाणी बिणी काय पिलं नाही, मला खूप कोरड पडले. बघतेस ना, आणि बाहेर कसलं ऊन आहे, रणरणत ऊन आहे. सुप्पू, सुप्पू, वाईट वाटून घेऊ नकोस, पण मला थोडा एक ग्लासभर थंड ज्यूस आणून देशील? आई, काय बोलतेस तू? हं? तुझ्या घरात आहेस? सुपर्णाच्या घरात आहोत आपण. तिलाच काय काम सांगतेस? काम करायला नोकर असतात इथे. थांब जरा, स्टाफ पैकी सांगतो कोणाला तरी. रवी, मी आणते. आई, तुम्ही बसा हा, आलेच मी. हो. जया, फ्रीज मधून ज्यूस काढ. वेळेवर आलीस. काय म्हणायचीस तुम्हाला? गुड फॉर नथिंग, हो ना? तिची आई आणि भाऊ असेपर्यंत मला तुला बोलवता आलं नाही इथे. पण आता तू आणि मी मिळून या घरावर राज्य करणार आहोत. आता तू हवे तितके दिवस या लाविश घरात राहू शकतेस. बसून ऑर्डर्स सोडायच्या आणि आराम करायचा, बस. तुला इथे कोणीही अडवणार नाही. डार्लिंग, ऍडव्होकेट देशपांडे यांचा फोन येतोय का? आले. हॅलो. हॅलो, सुपर्णांना फोन द्याल का? हो, मी रवी, हर हजबंड. मिस्टर रवी, तुम्ही प्लीज सुपर्णांना फोन देता का? मला त्यांच्याशी बोलायचं आहे. या शो, होल्ड ऑन. त्यांना तुझ्याशीच बोलायचं आहे. स्पीकरवर ठेव ना. हा सर, बोला. जे घडलं ते खूपच वाईट होतं. आय एम रिअली सॉरी फॉर युअर लॉस. एनिवे, लाईफ मस्ट गो ऑन. मला काही लिगल गोष्टींबाबत तुमच्याशी बोलायचं होतं. मी संध्याकाळी घरी येईन. प्लीज तुम्ही घरीच थांबा, आणि पॉसिबल असेल तर तुमच्या मिस्टरांना देखील घरी थांबायला सांगा. मी आल्यावर सगळं एक्सप्लेन करेन. हो सर, चालेल. ओके. निघायचं का? तुला पेपर्सवर सह्या करायला बोलवलं असेल ना, प्रॉपर्टी संदर्भ. काही जायची गरज नाही. ॲडव्होकेट देशमाने स्वतः संध्याकाळी घरी येते. रवी, हम्म. तुझी बायको फारच बदललेली दिसते रे. येवी इकडे. आजी, चहा ना? आजी 5च मिनिटं, ते जरा कणिक मळून अगं, घेते आणि लगेच ठेवते तुम्हाला चहा. तू आधी इकडे बरं. ऐक जरा माझं. दुसरं काम असणार, अजून काय? पैसे? आजी, पैसे कशाला? काही हवंय का तुम्हाला? माझ्याकडे आहेत पैसे, ते तुमच्याकडे असू द्या. अगं, तू जरा गप्प बस ना. किती बडबड 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 करते ग? हा, हे घे, हे तुला शाबासकी म्हणून दिले. आजी, का ग? तू आनंदीची चांगली काळजी घेतेस म्हणून दिलेत. वीणा, या घरात आपला निर्णय खमकेपणाने सांगून त्यावर ठाम राहणं काही सोपं नाहीये. मी पाहिलं ना, संतोषला तू कसं समजावलंस ते, आणि आनंदीला कसं जवळ घेतलंस ते. आजी, तुम्ही ना नारळासारख्या आहात हं? वरून टणक आणि आतून एकदम खोबऱ्यासारख्या. आता स्वयंपाकाच्या कामातून सुटका म्हणून केलंस का आणखी कशातून केलंस?
ते काही माहित नाही, पण केलंस हे चांगलं केलंस. झालं. भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी. जरा कुठे 2 शब्द प्रेमाचे बोलले तर पसरली नुसती. जा जाऊन स्वयंपाकघरात काम कर जा. मला चहा द्यायला विसरू नको. हो आजी. हा. खरंच या घरातल्या माणसांच्या ना एक एक तर आहेत. तू तू खूप छान गातेस. थँक्यू सर. माझी आई पण खूप छान गाणं गायची, पण लग्नानंतर तिने तिचं गाणं थांबवलं. आय लाईक द वे यू टॉक. तुझ्यावर तुझ्या आईबाबांनी खूप छान संस्कार केले हा. बरं, अजून कोण कोण आहे घरी? भाऊ बहीण? हो आहेत ना, खूप मोठी फॅमिली आहे आमची. म्हणजे भाऊ आहेत, बहिणी आहेत. खरं तर ही सगळी बक्षिसं मी त्यांच्याचसाठी घेऊन चालली. म्हणजे माझा जो मोठा दादा आहे ना, संतोष दादा, त्याला लेक्चर द्यायची खूप सवय आहे, म्हणून यातलं वक्तृत्वाचं बक्षीस त्याच्यासाठी. त्यानंतर माझा जो हरीश दादा आहे ना, आणि माझी भावनाताई, तिला माझं गाणं खूप आवडतं, सो यातलं गायनाचं बक्षीस त्या दोघांसाठी. आणि माझा वेंकी दादा आहे, त्याला माझा डान्स खूप आवडतो, म्हणून यातलं नृत्याचं बक्षीस त्याच्यासाठी. आणि रांगोळीचं आजीसाठी. आणि आईबाबांसाठी? माझ्या आईबाबांसाठी. आईबाबांना तर माझं सगळंच आवडतं ना. आता घरी जाऊन मी प्रत्येकाच्या खोलीत ह्यातली एक एक ट्रॉफी ठेवणार आहे. तुझ्या बोलण्यावरून तर हेच वाटतं की तुझी फॅमिली खूप छान असेल. नो, आय कॅन इमॅजिन. तुझ्या घरी ना खूप हसतं खेळतं प्रेमळ वातावरण असेल. सर, इथं लेफ्ट घ्यायचं. ओके. सर 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 थांबवा, इथे थांबवा. मी तुला घरी सोडू शकतो. नाही, कशाला? मी जाईन ना इथून. अरे इट्स ओके, नो स्ट्रेस. तू मला सांग कुठे जायचं. नाही सर, तुम्ही मला इथपर्यंत सोडलत ना, खरंच थँक्यू. मी जाईन आता इथून. थांबवा इथे. ओके. बाय. घरी सोडतो म्हणे. कशाला? आणि किती चौकशा करत होता हा माणूस. हॅलो. अरे देवा, आधी सगळ्या स्पर्धा जिंकायच्या आणि मग धडपड करत एवढी सगळी बक्षिसं घरी घेऊन यायची. हो. अगं, हे काय? एवढी बक्षिसं तुला मिळाली? आई मग अगं बाई, आणि एवढी बक्षिसं तू घेऊन कशी आलीस? हं? अगं म्हणजे कोणी आलं का सोडायला? अगं मी रिक्षाने घेऊन आले. आणि एवढी बक्षिसं बघून मला कोणी गाडीने सोडणार आहे का? अगं आई, मी खूप दमली आहे, खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला देतेस? अगं हो, छान गोडाचं काहीतरी करते बघ. चल उठ उठ. हा. बाबांना दाखवा ती बक्षिसं. वेंकी दादा, प्रत्येकाच्या खोलीत एक एक ठेवा. हा. हो ग बाई, हो. सावकाश सावकाश. ये चल आत ये लवकर.
इथे काय करताय? मला वाटलं तुम्ही गेलात. मी काय विसरले का तुमच्या गाडीत? नाही, मी इथे ऍक्च्युली तुझ्या आई बाबांना भेटायला आलोय. काय? अहो पाहिलं का तुम्ही काय घेऊन आलीये जान्हवी? या तर अरे काय म्हणतेस लक्ष्मी? हे बघा आणि तिकडे पण बघा. हे सगळं जान्हवीच आहे? हो जान्हवीची बक्षिस आहेत. अरे वा, एवढी बक्षीस. अरे पण आहे कुठे ती? काय झालं? बोलावं आई बाबांना. बाबा, आई. अगं ये. बाबा, आई काय ग? ते नमस्कार, मी जयंत कानेटकर. JGC बद्दल तुम्ही ऐकलंच असेल. जयंत ग्रुप ऑफ कंपनीज, त्या कंपनीचा मी MD. आय नो, तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न पडलाय की मी इथे का आलोय. सो लेट मी एक्सप्लेन. खूप लहान असताना माझे आई बाबा गेले. खूप मेहनतीने ही कंपनी उभी केली, इथपर्यंत पोहोचलो. आज माझ्याकडे सगळं काही आहे, पण माझं म्हणू शकेल असं हक्काचं कोणीच नाही. सकाळी बाहेर पडल्यावर कुठे जातोय हे विचारणारे बाबा हवेत मला. अरे नव्हतं. रात्री उशिरा घरी आल्यावर अजून झोपला का नाही हे विचारणारी आई हवी. अगं बाई आशीर्वाद नाही देणार आई. सुखी राहा. हक्काने भांडणारे भाऊ हवेत. आणि जीव लावणारी ताई हवी. आणि सगळ्यात महत्वाचं, मला सांभाळणारी एक क्यूट अशी आजी हवी, यांच्यासारखी. मला जान्हवीकडून तुम्हा सगळ्यांबद्दल समजलं, पण तुम्हा सगळ्यांना बघून तुमच्या या कुटुंबाचा एक भाग व्हावासं वाटतंय मला. तेव्हा जर का तुमची परवानगी असेल तर मला जान्हवीशी लग्न करायला आवडेल. आज कॉलेजमध्ये मी पहिल्यांदा जान्हवीला पाहिलं आणि तिचा बोलका स्वभाव मला खूप भावला. आणि त्याहीपेक्षा जास्त मला तुमची ही जी जॉईंट फॅमिली आहे ही जास्त आवडली आहे.
तुम्ही सगळे मला असं का बघताय? ओ आय अंडरस्टँड. मी आज इथे अचानक आलो आणि जान्हवीला मागणी घातली म्हणून सगळे गोंधळून गेले ना. हरकत नाही, हवं तर माझी पूर्ण माहिती करून घ्या आणि मगच तुम्ही तुमचा निर्णय सांगा. दॅट्स माय कार्ड. तुम्ही आमच्या कुटुंबाची सगळी माहिती काढून आलाय, पण एक गोष्ट तुम्हाला माहीत नाही आहे. आम्ही सगळेच सध्या एका विचित्र मनस्थितीत आहोत. थोड्याच दिवसांपूर्वी एका दुर्दैवी घटनेमुळे आमच्या मोठ्या मुलीचं लग्न मोडलंय आणि त्यातच तुम्ही आमच्या लहान मुलीला मागणी घालायला आलात. त्यामुळे खरं सांगू तर आम्हाला काही सुचतच नाहीये. म्हणजे काय बोलावं या क्षणी ते कळत नाहीये. आम्हाला विचार करायला थोडा वेळ द्या. आम्ही लवकरच आमचा निर्णय तुम्हाला कळवू. इट्स ओके, काही हरकत नाही. हवा तेवढा वेळ घ्या. जान्हवी, आय रिअली लाईक युअर फॅमिली. एनिवेज, मी आता येतो. नमस्कार. श्रीनिवास, अरे काय हे सगळं? तो मुलगा आला काय, गेला काय? दादा, अरे JGC कंपनी आणि हा त्या कंपनीचा MD होता. शपथ यार जानू, कमाल केलीस तू खरंच. काय कमालच केली. अरे पण हा आपल्या जान्हवीला मागणी घालायला कसा काय आला? याचा काही दुसरा हेतू नसेल ना? आणि पैसा सॉलिड आहे का रे त्याच्याकडे? मला काय वाटतं, जयंतने जान्हवीला बघितलं असणार, त्याला ती आवडली असणार आणि म्हणून तो मागणी घालायला आपल्या घरी आला असणार. पण त्यात काय एवढं, नॉर्मल आहे हे. त्यात काय एवढं म्हणजे? जान्हवी त्याला आवडली म्हणजे आपण लग्नाला लगेच होकार द्यायचा का? तो कोण आहे, कुठून आलाय, काय करतो, त्याचा आगापिछा माहीत करून घ्यायला नको? बंद करा तुमची बडबड. किती शंका काढताय? तसं नाही आजी, पण भावनाच्या आधी जान्हवीचं कसं लग्न लावून द्यायचं ना? आई, बाबा, माझ्या लग्नाचा विचार नका करू. माझ्यामुळे काही अडायला नको. आई, बाबा, तुम्ही या बाबतीत कोणताही डिसिजन घेऊ नका प्लीज. तुमच्या दादाने त्यांचं विल केलं होतं. विल कधी केलं? त्यांच्या लग्नाच्या 3 दिवस आधी. मग हे तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलं? हो, कारण श्रीकांत सरांची तशी इच्छा होती. त्यांचं जर काही बरं वाईट झालं तरच हे विल वाचलं जाईल अशा त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या. आणि काय लिहिलंय या विलमध्ये? सांगतो. मी श्रीकांत इनामदार. हो सर, हे डिटेल्स माहिती आहेत आम्हाला. म्हणजे तुम्ही डायरेक्ट महत्वाचे मुद्दे वाचा ना. ओके. भविष्यात माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास किंवा माझ्यावर एखादं संकट कोसळल्यास माझ्या मुलीचं काय होईल याची मला काळजी वाटते. त्यासाठीच मी हे मृत्यूपत्र करत आहे. ह्या मृत्यूपत्रानुसार माझ्यानंतर माझी सगळी संपत्ती ही माझी मुलगी आनंदी हिच्या नावावर होईल. आनंदी 18 वर्षाची झाल्यावर ती या सगळ्या संपत्तीची कायदेशीर वारसदार असेल. त्यानंतर ती या संपत्तीबद्दलचे सगळे निर्णय घेऊ शकेल. तोपर्यंत आनंदीचे पालकत्व निभावणाऱ्या व्यक्तीस आनंदीच्या खर्चासाठी राखून ठेवलेले पैसे तिच्या पालन पोषणासाठी वापरता येतील.
ह्याबरोबरच माझ्या संपत्तीतील काही हिस्सा मी माझी आई वनजा इनामदार आणि बहीण सुपर्णा मुकादम यांच्या नावे करत आहे. त्याचा तपशील सोबत जोडलेल्या पत्रात नमूद केलेला आहे. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे घरातील इतर कुठल्याही सदस्याला माझ्या संपत्तीचा उपभोग घेता येणार नाही. सदर अटींचे पालन न झाल्यास माझी संपूर्ण संपत्ती मी नमूद केलेल्या अनाथ आश्रमाला दान करण्यात यावी. श्रीकांत सरांनी अजून एक विल केलंय. अजून एक विल? आणि त्यात काय लिहिलंय? ते आता नाही वाचता येणार. त्या संदर्भात काही अटी आहेत, त्या फॉलो कराव्या लागतील. हो वकील साहेब, तुम्ही वाचा. दादांनी निश्चितपणे असं तर लिहिलं नसेल ना की आमच्या समोर वाचायचं नाही म्हणून. तुम्ही प्लीज वाचा. सॉरी, पण श्रीकांत सरांनी सांगितल्याप्रमाणे ते विल आज नाही वाचता येणार. श्रीकांत दादाला काय कळणार आहे की त्या विलचं वाचन झालं का नाही झालं ते? म्हणजे दादा नाहीच आहे ना आता. तुम्ही वाचा ना प्लीज, रिक्वेस्ट आहे. नाही जमणार सर. ते विल कधी आणि कुठे वाचायचं त्या संदर्भातल्या सगळ्या अटी त्या विल बरोबर जोडलेल्या आहेत. आणि तसेही त्या विलचं वाचन करताना आनंदी आणि त्याचबरोबर पोलिसांचं उपस्थित असणं बंधनकारक आहे. ठीक आहे, मी निघतो आता. थँक्यू. ह्यांच्या नशिबाचा ठणठण गोपाळच केलाय. आता बसा बोंबलत. अरे काय चाललंय तुमचा? बस काय सिद्धू, हा वहिनी येणार म्हणून आम्ही पण थोडा रेडी होतोय ना. हो ना, मला पण तुमच्या वहिनीवर फोकस करू द्या की. कशाला डोक्याला शॉट लावताय? त्या सिद्धू, तू फक्त स्वप्न बघ, ती कशी पूर्ण करायची आम्ही बघतो. जसं वहिनींना बघून हवेत तरंगून झालं. फिर हुई बिन बादल बरसात, ती पण बसच्या टपावरी. थँक्यू सिद्धू दादा. थँक्यू सिद्धू दादा. मग वाजणार सनई चौघडे. पण वहिनी आल्या तर. अरे अरे त्या अरे अरे कधीतरी चांगलं बोल. सिद्धू, वहिनी इथेच येणार आणि तुझं तिसरं स्वप्न पण पूर्ण होणार. सिद्धू, तुझं स्वप्न पूर्ण होणार हे माहिती होतं, पण इतक्या लवकर होईल हे माहित नव्हतं. वहिनी गेम झाला रे. वहिनी वळल्या तर टोटल गेम झाला.
तू जर परत नाट लावलीस आणि तू पिपाण्या वाजवल्यास मी पण पिपाणी वाजवते. तर booking. अहो हे सगळं काय चाललंय हो? आपल्या भावनाच्या बाबतीत जे काही घडलं ते, आणि आता हे आज असं अचानक. लक्ष्मी, खरंय तू म्हणतेस ते, पण एवढी काळजी करू नकोस. हे बघ लक्ष्मी, त्या जयनने जान्हवीला कॉलेजमध्ये पाहिलं, त्याला ती आवडली आणि त्याने सरळ आपल्या जान्हवीला मागणी घातली. इतकंच घडलंय का? लक्ष्मी, हा काळ बदललाय, आपणही बदलायला हवं, दुसरं काय. आणि लक्ष्मी, तो आपल्या घरी आला आणि त्याने रीतसर आपल्या जान्हवीला मागणी घातली. मला वाटतं आता आपण जरा विचार करूया, शांतपणे विचार करूया आणि मग काय तो निर्णय घेऊया. आई आई विश्वा त्याच्या गावी गेला होता, त्याच्या आईने हे दिलं. जानू, लक्ष्मी, काय झालं ग? माहेरची आठवण आली हो. वहिनी बनवायची ना, अगदी तशाच नारळाच्या वड्या आहेत ह्या. तीच चव आहे.